जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम घेऊन येत आहोत आम्ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत पहा बॅचचे वैशिष्ट्य दररोज लाईव्ह लेक्चर आपल्यास पाहायला मिळतील त्याचबरोबर परीक्षेच्या आधी तुम्हाला सराव संच उपलब्ध करून दिले जातील रेकॉर्डेड स्वरूपातले व्हिडिओ तुम्हाला युट्यूब आणि फेसबुक वरती पाहायला मिळतील प्रत्येक घटकावरती सराव टेस्ट आपण उपलब्ध करून देणार आहोत जास्तीत जास्त सराव टेस्ट देऊ जेणेकरून आपल्याला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल चला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सराव टेस्ट पैकीचे पैकी गुण मिळेपर्यंत सोडवत चला सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट सोडवल्यानंतर त्याचा निकाल पाहण्याची लिंक आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहोत ज्या लिंकचा उपयोग करून आपल्या शाळेतील शिक्षक आपले पालक आपले नातेवाईक आपला निकाल पाहू शकतील आपण दिलेल्या प्रश्नांची उत्तरही ते पाहू शकतील त्याचबरोबर आमच्या शाळेच्या वतीने आम्ही आपली हमी देतो की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवस्ती आपणास हमी देते की 5वी जवाहर नवोदय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम आम्ही आमच्या शाळेच्या या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून शिकवणार आहोत तर या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे व्हॉट्सअप चॅनल फॉलो करायचा आहे त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये युट्यूबच्या खाली दिलेल्या आहेत युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बेल आयकॉनला क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ज्यांना ज्यांना शिकायचे स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचंय आणि ज्यांना मोठं व्हायचंय त्यांनीच आपला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपला युट्यूब चॅनल पोहोचू शकेल विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनललाही जॉईन करा टेलिग्राम चॅनलचा जॉईन करण्याचा फायदा सांगतो व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होतात टेलिग्रामवरचे मेसेज डिलीट होत नाहीत त्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करणं गरजेचं आहे टेलिग्राम चॅनलवरती सर्व लिंक तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध आहेत विद्यार्थी मित्रांनो अशा अभ्यासक्रम घेणाऱ्या आम्ही सर्वे केला असता असं महाराष्ट्रामध्ये लक्षात आलं की 5,000 ते 25,000 पर्यंत फी आकारणी करणारे अकॅडमिक क्लासेस महाराष्ट्रामध्ये आहेत परंतु आमच्या शाळेच्या या उपक्रमाअंतर्गत आपल्याला या सर्व सुविधा अगदी मोफत फ्री उपलब्ध करून दिल्या जात आहे तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आमच्या शाळेच्या वतीने नम्र आव्हान चला तर आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी असणारे 3 विषय मानसिक क्षमता चाचणी गणित आणि भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आपण आयोजन केलं आहे पहा आपल्याला जवाहर नवोदयसाठी भाषा विषयासाठी 4 उतारे येणार आहेत प्रत्येक उतार्यावरती 5 प्रश्न असणार आहेत आणि 5 प्रश्न म्हणजे एकूण प्रश्न 20 आणि एक प्रश्न 1.25 मार्काला म्हणजे 25 गुण असणार आहेत 25 गुणासाठी आपल्याला 4 उतार्याचे 20 प्रश्नाचे बरोबर उत्तर लिहायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण त्यासाठी कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक वापरू शकता कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक वापरलं तरी आपणास 50 ते 60 उतार्यांचा अभ्यास होईल परंतु आमच्या शाळेच्या वतीने आपल्याला 200 प्लस पीडीएफ स्वरूपातले उतारे उपलब्ध करून दिले जाणार आहेत 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपणास उतार्यावरती उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड तासिका आम्ही आपणास उपलब्ध करून देत आहोत तरी महाराष्ट्रातील शहरी व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्पर्धा मधील विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आमच्या या युट्यूब चॅनलचा आमच्या या लिंकचा वापर करून आपला अभ्यास करावा ही आमच्या शाळेच्या वतीने विनंती मी स्वामीनाथ सोनवणे आजच्या जवाहर नवोदय उतारा क्रमांक 111 मध्ये आपलं सहर्ष असं स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 111 मधील प्रश्नांचं आयोजन केलं आहे आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतारांचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट करून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा अगदी खात्रीशीर चला विद्यार्थी मित्रांनो आम्हाला खात्री आहे तुम्ही ज्या टेस्ट सोडवताय त्यावरून तुमचा कॉन्फिडन्स वाढत आहे तुमचा आत्मविश्वास वाढत आहे माझाही आत्मविश्वास वाढत आहे माझे विद्यार्थी एवढे सराव टेस्ट सोडवतायत पैकीचे पैकी गुण घेत आहेत मलाही खूप आनंद होतो मी केलेल्या कामाचं मला सार्थक झाल्याचं वाटतं चला तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी उतारा क्रमांक 111 महात्मा गांधीजींच्या आयुष्यावर आधारित हा उतारा आहे हा उतारा काळजीपूर्वक वाचा तुम्हाला वाचण्यासाठी 1 मिनिटाचा अवधी उतार्यावरील एकही प्रश्न चुकणार नाही या दृष्टिकोनातून आपला उतारा आकलन होईल एवढा काळजीपूर्वक वाचा चला तुमच्यासाठी 1 मिनिटाचा अवधी
अभिनंदन प्रशांत. प्रशांतचं वाचून झालंय. तर बाकी विद्यार्थ्यांनी तुमचं चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाका. अनुष्का थोरवे वाचून झाले. अभिनंदन तुझंही. चला कृष्णा, प्रदीप, सृष्टी, साक्षी, सृष्टीगंधा वाचलंय. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमचं वाचून झालंय. ज्या ज्या विद्यार्थ्यांचं वाचून झालंय, ज्यांचं वाचायचं राहिलंय त्यांच्यासाठी मी वाचून दाखवतो. काळजीपूर्वक ऐका. ऐकूनही आपल्याला श्रवणाने आपण 11% ज्ञान घेतो, दृश्याने आपण 83% ज्ञान घेतो. म्हणजे ऐकूनही आपण ज्ञान प्राप्त करू शकतो. चला मी उत्तर वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका, जेणेकरून या उत्तरावर आपला एकही प्रश्न चुकणार नाही. अगदी योग्य उत्तर देऊ शकतो आपण चॅट बॉक्स मध्ये. चला उत्तरा क्रमांक 111. महात्मा गांधीजींचे आयुष्य म्हणजे सत्याची प्रयोगशाळा, तसेच आहाराचीही. पूर्ण सात्विक आहार शोधून काढण्यासाठी त्यांनी नाना प्रयोग केले. मांसाहार तर त्यांनी पूर्णपणे अव्हेरला होता. त्यापायी इंग्लंडमध्ये असताना कडकडीत उपास घट काढले होते. स्नेहाची कुचेष्टाही सोसली. पुढे त्यांनी मसाल्याचे वापर वर्ज्य केला. स्वादाचा खरा स्थान जीभ नव्हे तर मन आहे, हा त्यांचा आहाराविषयीचा प्रयोगाचा मूळ सिद्धांत होता. ते दिवसातून 3दा जेवत असत, पण त्यांचे डोके दुखत असे. एकदा त्यांच्या मनात घेतले की मी जर सकाळचे जेवण सोडून देईन तर डोकेदुखी मुक्त होईल. सकाळचे खाणे बंद करणे त्यांना अवघड वाटले, तरी त्यांनी ते अंमलात आणले आणि त्यांच्या डोकेदुखी कायमची थांबली. यावरून आपला आहार जरुरीपेक्षा अधिक होता असे त्यांनी अनुमान काढला. पहा, महात्मा गांधी सत्यशोधक समाज संस्थेचे स्थापक होते. त्यांनी इंग्रजांच्या विरुद्ध अहिंसेच्या लढा उभा केला आणि भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोलाची कामगिरी केली. त्यांचं जीवनक्रम कसं होतं पहा, ते शाकाहारी होते, मांसाहार करत नव्हते. त्यामुळे इंग्लंडला असताना त्यांना बऱ्याच वेळा उपवासही घडले, कारण तिथं सर्रास मांसाहार केला जातो. त्याचबरोबर त्यांनी वर्ज्य करणे म्हणजे सोडून देणे. वर्ज्य करणे याचा अर्थ काय? सोडून देणे. त्यांनी मसाल्याचे पदार्थ खाणे हे सोडून दिलं होतं पहा. आणि बरेचसे लोक त्यांची चेष्टाही करायचे की एवढे मोठे महात्मा आणि नॉन व्हेज म्हणजे चिकन मटन खात नाहीत. त्यांची चेष्टा करायची, त्यांनी सहन केली. ते शेवटी त्यांना एक त्रास होत होता पहा, त्यांचं सतत डोकं दुखायचं. डोकं दुखण्याचं कारण ते बऱ्याचशा डॉक्टरांना त्यांना दाखवलं, पण काही उपचार झाला नाही. शेवटी त्यांनी काय केलं की त्यांच्या जेवणावर कंट्रोल करण्याचं ठरवलं. पण सकाळचं जेवण सोडून देणं खूप अवघड होतं, तरी त्यांनी ते अंमलात आणलं आणि 3 वेळेच्या ऐवजी 2 वेळेचं जेवण त्यांनी सुरुवात केलं. आणि ते सुरू केल्यापासून त्यांचं डोकं दुखायचं राहिलं. आणि अशा प्रकारे हा उतारा आहे. आणि याच्यावर आपल्याला अंदाज येतो की महात्मा गांधीचा किती स्वतः दुसऱ्याला जे तत्वज्ञान सांगायचे स्वतः अंमलात आणायचे. चला विद्यार्थी मित्रांनो, उत्तर अगदी सोपा तुमच्यासाठी. 111 उत्तरावरील पहिला प्रश्न पहिला. गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचा प्रयोग केला? गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचा प्रयोग केला? पर्याय ए व्यायामाचा, पर्याय बी जलद वाचण्याचे, पर्याय सी सात्विक आहाराचा आणि पर्याय डी स्पष्ट वक्तेपणाचा. पहा योग्य उत्तर. उतार्यातील ओळ क्रमांकही सांगा. उतार्यामध्ये पण याचं उत्तर आहे, जेणेकरून आपल्याला परीक्षेतही अशी सवय लागेल. उतार्यामध्ये शोधायचं, प्रश्नाच्या उत्तरात पर्यायामध्ये शोधायचं आणि खून करायची आणि गोल करायचा. चला प्रश्न पहिला. गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचा प्रयोग केला? चला योग्य उत्तर टाईप करा. पर्याय ए व्यायामाचा, पर्याय बी जलद वाचण्याचा, पर्याय सी सात्विक आहाराचा, पर्याय डी स्पष्ट वक्तेपणाचा. चला साक्षी सृष्टीगंधा सी उत्तर मध्ये सात्विक आहाराचा. बघू कोणाचं उत्तर बरोबर आहे. सृष्टीमध्ये दुसऱ्या वेळेमध्ये उत्तर आहे. पूर्ण सात्विक आहार शोधून काढण्यास त्यांचं नाना प्रयोग केले. खूप छान सृष्टी. प्रशांत सी उत्तर, युवराज सुर्वे सी उत्तर, बोराडे पहिल्या प्रश्नाचं सी उत्तर. चला आपला कृष्णा कुठे गेलाय? प्रदीप, कृष्णा सी उत्तर, साक्षी खडे सी उत्तर. साक्षी तास संपल्यानंतर एक फोन कर. चला विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न पहिला. गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचे प्रयोग केले? याचं योग्य उत्तर सर्वांचंच अगदी बरोबर उत्तर आलं आहे. मला वाटत नाही या उत्तरावरील कुणाचाही प्रश्न चुकन. अगदी सोपा उतारा आणि सोपे प्रश्न. तुमच्या अभ्यासाच्या गतीमुळे तुम्हाला सोपं जायला लागले.
अनुष्का थोरवे सी उत्तर. पहिल्या प्रश्नाचं उत्तर. प्रशांत मध्ये सेकंड लाईन मध्ये उत्तर आहे. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. प्रश्न पहिला, गांधीजींनी आपल्या आयुष्यात कशाचा प्रयोग केला? योग्य उत्तर पर्याय सी सात्विक आहाराचा. शी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन, खूप अभिनंदन. तुमचं अगदी योग्य उत्तर, कोणाचंही उत्तर चुकलं नाही. तुमच्यासाठी 111 उत्तरावरील प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा, मित्रांकडून गांधीची कुचेष्टा कशासाठी झाली? मित्रांकडून गांधीजींची कुचेष्टा कशासाठी झाली? कुचेष्टा म्हणजे काय? मस्करी किंवा थट्टा. कुचेष्टा म्हणजे काय? मस्करी किंवा थट्टा. पर्याय ए सकाळचे खाणे सोडले म्हणून. पर्याय बी मांसाहार वर्ज्य केला म्हणून. पर्याय सी दिवसातून 3 वेळा जेवत असत म्हणून. पर्याय डी दूध पेत असत म्हणून. पहा, महात्मा गांधीजी त्यांनी एक शिळी सांभाळली होती पहा दूध पिण्यासाठी. एक स्पेशल शिळी असायची त्यांच्याकडे, त्या शिळीच ते दूध प्यायचे. या उत्तरामध्ये त्याचा उल्लेख नाही, तुमच्या माहितीस्तव मी जास्त माहिती सांगितली. प्रश्न दुसरा, मित्राकडून गांधीजींची कुचेष्टा कशासाठी झाली? योग्य उत्तर चला चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. पर्याय ए सकाळचे खाणे सोडले म्हणून. पर्याय बी मांसाहार वर्ज्य केला म्हणून. पर्याय सी दिवसातून 3दा जेवत असत म्हणून. आणि पर्याय डी दूध पेत असत म्हणून. चला याचं उत्तर पण टाका आणि ओळ क्रमांकही टाका. कृष्णा सकाळचं खाणं सोडलं म्हणून कुचेष्टा केली म्हणतोय, हे उत्तर तिसऱ्या प्रश्नाचं. याचा अर्थ कृष्णाने उत्तर वाचला नाही. पहा, तिसरी आणि चौथी ओळ वाचा, काळजीपूर्वक वाचा, तुम्हाला उत्तर कळेल. तिसरी आणि चौथी ओळ वाचा. बोराडे राधाकिशन बोराडे. तुमचं नाव जर राधाकिशन असेल तर ठीक, नसेल तर मला एक कॉल करा. तुम्हाला एक सेटिंग करायला सांगतो जेणेकरून तुमचं नाव बरोबर येईल. बी उत्तर देत आहे, राधाकिशन बोराडे बी. चला बाकी विद्यार्थ्यांनी उत्तर टाका. तिसरी आणि चौथी ओळ वाचून उत्तर टाका. तुम्हाला सगळं सांगावं लागायला लागलंय. प्रशांत बी उत्तर, कृष्णा खाडे बी उत्तर, साक्षी खाडे बी उत्तर. चला बाकीचे उत्तर टाका. प्रदीप सृष्टी गंडाळ बी उत्तर. अनुष्का थोरवे प्रश्न 2 टाकलंय, उत्तर टाकायचं राहून गेलं. अनुष्का परत टाईप कर. चला खूप छान विद्यार्थी मित्रांनो, कोणाचंही उत्तर चुकलेलं नाही, फक्त तुम्हाला उत्तर शोधायला वेळ लागला. पहा, अगदी प्रश्नही सोपा होता, त्याचं उत्तरही सोपं होतं. पहा, प्रश्न दुसरा, मित्रांकडून गांधीजींची कुचेष्टा झाली. कुचेष्टा म्हणजे चेष्टा केली. अनुष्का बी उत्तर. चला खूप खूप अभिनंदन, सर्वांचं उत्तर बरोबर. पहा मी ओळ वाचतो. पहा, इंग्लंडमध्ये असताना कडकडीत उपवास काढले होते. स्नेहांची कुचेष्टाही सोसली. पुढे पहा, त्याआधी त्यांनी काय केलं होतं पहा, मांसाहार तर त्यांनी पूर्णपणे अवेअरला होता. त्यापायी इंग्लंडमध्ये असताना कडकडीत उपवास केला होता आणि स्नेहाची कुचेष्टा सोसली. म्हणजे पहा, मांसाहार म्हणजे नॉनव्हेज, चिकन मटन खाणं त्यांनी सोडलं होतं आणि त्याच्यापायी त्यांना इंग्लंडमध्ये असताना उपवासही करावा लागला होता, कारण तिथं एका वेळेस फक्त नॉनव्हेजच केलं जायचं. त्याच्यामुळं तिथं त्यांना नॉनव्हेज खाणं त्यांना आवडत नव्हतं, म्हणून ते उपाशी राहायचे. आणि त्यावेळेस स्नेही म्हणजे त्यांचे मित्र, सवंगडी, त्यांचे दोस्त त्यांची चेष्टा करायचे आणि त्यांनी ती चेष्टाही सहन केली, परंतु मांसाहार केला नाही, असे महात्मा गांधीजी. प्रश्न दुसरा, महात्मा गांधीजीची कुचेष्टा कशासाठी झाली? तर योग्य पर्याय बी मांसाहार वर्जित केला म्हणून. बी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन, सर्वांचंच उत्तर अगदी बरोबर. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न तिसरा स्क्रीनवरती. प्रश्न तिसरा, गांधीजींच्या आहाराविषयी मूळ सिद्धांत कोणता? गांधीजींच्या आहाराविषयक मूळ सिद्धांत कोणता? पर्याय ए स्वादाचे खरे स्थान जीभ आहे. पर्याय बी स्वादाचे खरे स्थान जीव आहे.
पर्याय सी स्वादाचे खरे स्थान जीव नव्हे तर मन आहे आणि पर्याय डी स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे. पहा, जशाच तसं उत्तर आपल्याला उतार्यामध्ये एका ओळीमध्ये आहे. ओळ क्रमांकही सांगायची मी सांगणार नाही आता, कारण दरवेळेस मी सांगायचं आणि तुम्ही उत्तर टाकायचं नुसतं, हे जमणार नाही. ओळ क्रमांक शोधून सांगायचे आणि उत्तरही टाकायचे. प्रश्न तिसरा, प्रशांत डी उत्तर सांगतोय. प्रशांत सानपने डी सांगितलंय. बघू आता त्याची ओळ क्रमांक शोधतोय का तो. ओळ क्रमांक सृष्टी गंधाळ सी उत्तर म्हणते जीभ नव्हे तर मन आहे. पहा, त्याचा पर्याय देण्यात चुकला होता. प्रश्न तिसऱ्याचा पर्यायात बदल केलेला आहे, तरी काळजीपूर्वक पहा परत एकदा. प्रश्न तिसरा, गांधीजींच्या आहाराविषयी मूळ सिद्धांत कोणता होता. पर्याय स्वादाचे खरे स्थान जीभ आहे. पर्याय बी स्वादाचे खरे स्थान जीव आहे. पर्याय सी स्वादाचे खरे स्थान मन आहे आणि पर्याय डी स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न तिसरा, सृष्टी गंधाळ डी उत्तर, अनुष्का थोरवे डी उत्तर, प्रशांत डी उत्तर, कृष्णा खाडे डी उत्तर. सृष्टी गंधाळमध्ये 5व्या ओळीमध्ये उत्तर आहे. खूप खूप अभिनंदन सृष्टी, अगदी योग्य उत्तर शोधलंस. चला, सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय डी स्वादाचे खरे स्थान जीभ नव्हे तर मन आहे. हा महात्मा गांधींचा आहाराविषयीचा मूळ सिद्धांत होता. पर्याय डी उत्तर देणाऱ्या सर्वांचं अभिनंदन, अगदी योग्य उत्तर. चला, तुमच्यासाठी या उतार्यावरील पुढचा प्रश्न, प्रश्न चौथा. गांधीजींनी स्वतःला कोणती नवीन सवय लावून घेतली. गांधीजींनी स्वतःला कोणती नवीन सवय लावून घेतली. पर्याय सकाळी न खाण्याची, पर्याय बी दूध पिण्याची, पर्याय सी मसाले पदार्थ खाण्याची आणि पर्याय डी मांसाहार न करण्याची. पहा, गांधीजींनी स्वतःच्या आयुष्यात एक सवय बदलली होती. त्यांच्या आयुष्यात त्यांना एक सवय होती, त्यांचं डोकं दुखण्याचं काही कारण होतं. ते दुखण्याचं कारण त्यांना शोधलं आणि त्यांनी एक सवय बदल केली. पहा, उतार्यामध्ये याचे ओळ क्रमांकही शोधा. प्रश्न चौथा, गांधीजींनी स्वतःला कोणती नवीन सवय लावून घेतली. पर्याय सकाळी न खाण्याची, पर्याय बी दूध न पिण्याची, पर्याय सी मसाले पदार्थ खाण्याची आणि पर्याय डी मांसाहार न करण्याची. चला योग्य उत्तर टाईप करा. प्रश्न चौथा, प्रशांत ए उत्तर म्हणतोय. सृष्टी गंधाळ ए उत्तर आणि ओळ क्रमांकही सांगा. प्रशांत खालून तिसरी ओळ म्हणतोय. अनुष्का हे उत्तर, गांधीजींनी सकाळचं खाणं सोडून दिलं होतं. सकाळी न खाण्याची सवय त्यांनी नवीन सवय लावून घेतली होती. साक्षी खाडे हे उत्तर. चला, अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर येत आहे. प्रश्न चौथ्याचं कोणाचे उत्तर चुकलेलं नाही, अगदी योग्य उत्तर सर्वांचं. कृष्णा प्रदीप उत्तर टाका. चला, प्रश्न चौथा, गांधीजींनी स्वतःला कोणती सवय लावून घेतली. योग्य उत्तर पर्याय ए उत्तर देणाऱ्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन, अगदी सर्वांचंच उत्तर बरोबर आलं आहे. प्रश्न चौथ्याचं हे उत्तर, सकाळी न खाण्याची सवय महात्मा गांधींनी आपल्या स्वतःला लावून घेतली होती. चला, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 111 वरील शेवटचा प्रश्न, प्रश्न पाचवा. प्रश्न पाचवा, प्रयोगावरून गांधीजींना कोणता निष्कर्ष काढला. प्रयोगावरून गांधीजींनी कोणता निष्कर्ष काढला. पर्याय त्यांचे सुरुवातीचा आहार अगदी योग्यच होता. पर्याय बी सर्वांनी सकाळचे खाणे अजिबात सोडावे. पर्याय सी त्यांचा आहार जरुरीपेक्षा जास्त होता आणि पर्याय डी फक्त एकाच वेळी जेवणे हे योग्य होय. पहा, 4 पर्याय. प्रश्न पाचवा आणि त्याचं उत्तर. आर्यन, तास संपल्यानंतर एक फोन कर मग. आर्यन.
तास संपल्यानंतर माझ्या नंबरला 98 60 87 90 33 किंवा 86 00 44 42 49 नंबरला फोन कर. चला, प्रश्न 5वा. या प्रयोगावरून गांधीजींनी कोणता निष्कर्ष काढला? पर्याय ए, त्यांचे सुरुवातीचा आहार अगदी योग्यच होता. पर्याय बी, सर्वांनी सकाळचे खाणे अजिबात सोडावे. पर्याय सी, त्यांचा आहार जरुरीपेक्षा जास्त होता. आणि पर्याय डी, फक्त एकाच वेळी जेवणे हे योग्य होय. चला, योग्य उत्तर टाईप करा. कर्डिले सी उत्तर देत आहे. सृष्टी गंडाळ सी उत्तर. चला, बाकीच्यांना काय उत्तर शोधा नाही का सापडा नाही का? जड चाललाय उतारा? प्रश्न 5वा. या प्रयोगावरून गांधीजींनी कोणता निष्कर्ष काढला? चला, योग्य उत्तर टाईप करा. सर्वच विद्यार्थी उत्तर टाईप करीनात. नीट दिलं का काय झालं? चला, प्रशांत, अनुष्का थोरवे सी उत्तर. सृष्टी गंडाळ सी उत्तर. प्रशांत, कृष्णा, प्रशांत सी उत्तर. सृष्टी गंडाळ मध्ये खालून दुसऱ्या आणि पहिल्या ओळीमध्ये उत्तर म्हणजे ते यावरून आपला आहार जरुरीपेक्षा अधिक होता असं त्यांनी अनुमान काढलं. अभिनंदन सृष्टी. बोराडे सी उत्तर. कृष्णा सी उत्तर. बराच वेळ लागला तुम्हाला उत्तर टाकायला आता. चला, सर्वांचंच उत्तर सी आलेलं आहे. अगदी योग्य उत्तर. या उत्तरावरील कोणताही प्रश्न तुमचा चुकलेला नाही. प्रश्न 5व्याचं योग्य उत्तर सी, त्यांचा आहार जरुरीपेक्षा जास्त होता असा अनुमान महात्मा गांधीजी यांनी लावला. चला, सी उत्तर देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. अगदी योग्य उत्तर. 5ची प्रश्नाचे उत्तर सर्वांचीच बरोबर. खूप खूप अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो तुमचं. अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 111 इथं पूर्ण करत आहोत. अद्यापही आपले व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. युट्यूब व्हॉट्सअपचा चॅनलची लिंक आहे. चॅनलवरती तुम्हाला सर्व टेस्ट PDF लिंक देणार आहे. व्हॉट्सअपच्या चॅनल आहेत पहा. भाषाविषय, गणित आणि बुद्धिमत्तेचा, त्यापैकी भाषा विषयाच्या चॅनलवरती सध्या लिंक टाकलेल्या आहेत. बाकीच्या लिंक जशा जशा तयार होतील तशा युट्यूब चॅनलवरच्या डिस्क्रिप्शन मध्ये, व्हॉट्सअपच्या चॅनलवरती आणि टेलिग्रामच्या चॅनलवरती तुम्हाला दिल्या जातील. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपला युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला दाबा, जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन मिळेल. ज्या विद्यार्थ्यांना शिकायचे, स्पर्धा परीक्षेमध्ये टिकायचे, अशाच विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला फॉलो करा. आपल्याला गर्दीपेक्षा दर्दी लोक गरजेचे आहेत. ज्यांना शिकायचंय त्यांनी बेल आयकॉनला क्लिक करा. त्याचबरोबर दररोज लाईव्ह तासिका करत चला. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलचं वैशिष्ट्य सांगतो, व्हॉट्सअपवरचे मेसेज डिलीट होऊ शकतात. टेलिग्राम हा चॅनल आहे, त्यावरचे मेसेज डिलीट होणार नाहीत. तुम्हाला सर्व लिंक टेलिग्राम चॅनलवरती पाहायला मिळतील. तुम्ही तेथे जाऊन जास्तीत जास्त सराव करू शकता. चला, अशा प्रकारे आपण उतारा क्रमांक 111 इथं पूर्ण करत आहोत.